नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज आपण 2024 साठी नीट साठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 मध्ये ऑल इंडिया लेवलवरती गव्हर्नमेंट एमबीबीएस मेडिकल कॉलेजेस मध्ये कोणत्या ना कोणत्या कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट मध्ये आपल्याला एमबीबीएसचं सीट मिळावं अशा प्रकारची एक अपेक्षा असते आणि अशा विद्यार्थ्यांसाठी एक मी आज व्हिडिओ बनवलाय। त्यामध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ नीट 2024 साठीचा गव्हर्नमेंट मध्ये भारत देशातील गव्हर्नमेंट मधील 15% कोट्यामधील जो काही कट ऑफ होता तो 2023 चा किती होता आणि त्याचा ऑल इंडिया रँक किती होता या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे की जेणेकरून आपला एक कन्सेप्ट आपला क्लिअर होईल की आपल्याला एवढे मार्क्स किंवा आपला ऑल इंडिया रँक जर एवढा असेल तर आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन आपल्याला मिळू शकते। 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये 3 राउंड किंवा 4th राउंड म्हणजे त्याला आपण शेवटचा राउंड म्हणू आपण, त्यामध्ये जो कट ऑफ होता त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। याच्यामध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये एकूण 5 कॅटेगरी असतात, ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी आणि एसटी। फक्त एवढ्या 5 कॅटेगरीमध्येच आपल्याला डिस्ट्रीब्युशन होत असतं। त्यामध्ये पहिला राउंड आणि तिसऱ्या राउंड मध्ये कट ऑफ 2023 मध्ये किती राहिलाय या संदर्भात आज आपण चर्चा करूया। ओपन कॅटेगरीसाठी जो पहिल्या राउंड साठीचा जो कट ऑफ होता तो 618 मार्क एवढा होता आणि त्याचा जो ऑल इंडिया रँक होता तो 19,396 एवढ्या मार्क्सला शेवटचं एमबीबीएसचं कॉलेज पहिल्या राउंड मध्ये मिळालेलं होतं। तेच ओपन कॅटेगरीसाठी लास्टच्या राउंडला 610 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि 23,674 एवढा सेमल ज्याचा ऑल इंडिया रँक होता त्या विद्यार्थ्याला जनरल किंवा ओपन कॅटेगरीमधून शेवटचं एमबीबीएसचं सीट ऑल इंडिया कोट्यामधून गव्हर्नमेंटमध्ये एमबीबीएसचं सीट मिळालेलं होतं। दुसरी जी कॅटेगरी आहे ती म्हणजे ओबीसी। ओबीसी कॅटेगरीसाठी पहिल्या राउंडसाठी सुद्धा 616 मार्क्सला कट ऑफ लागलेला होता आणि त्याच्यासाठीचा जो रँक होता तो 19,977 आणि शेवटच्या राउंड मध्ये ओबीसी कॅटेगरीसाठी 610 मार्क एवढे असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि 23,675 एवढा ज्याचा ऑल इंडिया रँक आहे अशा विद्यार्थ्यांना शेवटचं एमबीबीएसचं कॉलेज भारत देशामधील गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळालेलं होतं। त्यानंतर पुढची तिसरी जी कॅटेगरी आहे ती म्हणजे ईडब्ल्यूएस कॅटेगरी। त्यासाठीचा पहिल्या राउंडसाठी ईडब्ल्यूएस कॅटेगरी म्हणून 613 मार्क्सला विद्यार्थ्याला एमबीबीएस मिळालेलं होतं। त्याचा जो ऑल इंडिया रँक होता तो 21,591 एवढा होता। तोच जर आपण शेवटच्या राउंड पर्यंत स्टडी करायला गेलो तर 607 पर्यंत तो डाऊन झाला। म्हणजे 607 मार्क असणाऱ्या ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्याला ज्याच्याकडे सेंट्रलचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे आणि त्याचे सगळे नॉर्म्स जो कव्हर करत असेल अशा विद्यार्थ्याला 25,013 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला 607 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं एमबीबीएसचं कॉलेज ऑल इंडिया कोट्यामधून 15% गव्हर्नमेंटमध्ये मिळालेलं आहे। त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे एससी कॅटेगरी। एससी म्हणजे शेड्यूल कास्ट। या शेड्यूल कास्टच्या कॅटेगरीसाठी आपल्याला 509 मार्कला पहिल्या राउंड मध्ये एमबीबीएसचं शेवटचं कॉलेज मिळालेलं होतं आणि त्याचा जो रँक आहे तो रँक जो आहे तो मात्र या ठिकाणी 1,13,000 एवढा जरी असेल तरी सुद्धा त्याला गव्हर्नमेंटचं एमबीबीएस मिळालेलं होतं। 1,13,000 म्हणजे 1,00,000 ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा गव्हर्नमेंटचं पहिल्या राउंड मध्ये मिळालेलं होतं आणि त्या उलट शेवटच्या राउंड मध्ये मात्र 480 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एससी कॅटेगरीच्या गव्हर्नमेंटचं एमबीबीएस कॉलेज मिळालेलं होतं आणि त्याचा जो ऑल इंडिया रँक आहे तो 1,29,158 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं एमबीबीएस 15% कोट्यामधून गव्हर्नमेंटचं एमबीबीएस कॉलेज मिळालेलं होतं। त्यानंतर एसटी ही कॅटेगरी शेड्यूल्ड ट्राईब्स। या शेड्यूल्ड ट्राईब्सच्या पहिल्या राउंड मध्ये 469 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक 1,41,071 एवढा असणाऱ्या विद्यार्थ्याला पहिल्या राउंड मध्ये ऑल इंडिया कोट्यामधून 15% मधून एमबीबीएसचं कॉलेज शेवटचं मिळालेलं होतं आणि तेच एसटी कॅटेगरीसाठी मात्र 445 एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा 1,69,088 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज एमबीबीएसचं भारत देशामधलं मिळालेलं आहे। वास्तविक पाहता हा जो कट ऑफ होता तो फर्स्ट राउंड टू लास्ट राउंड मध्ये हा ड्रॉप आलेला आहे। पहिल्या राउंड मध्ये थोडासा हायर मेरिट राहतं परंतु बरेच सारे सर्व विद्यार्थी त्याच्या राज्यामध्ये गेल्यामुळे
ऑल इंडियामध्ये शेवटचं जे कॉलेज मिळण्याची जी पॉसिबिलिटी असते ते वरचेवर कट ऑफ हा खाली येतो. एकंदरीत नीट 2024 साठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मार्गदर्शक प्रणाली राहू शकते. जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला दरम्यान 23,000च्या आसपास ऑल इंडिया रँक असेल तर ऑल इंडियामधून MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. आणि 610 मार्क गेल्या वर्षीचा कट ऑफ आहे, आपण तोच कट ऑफ पकडू शकतो. ओबीसी साठी 610 आणि 23,000 हाच आपण एक ऑल इंडिया रँक समजूया. EWS साठी मात्र 25,000 पर्यंत आपला ऑल इंडिया रँक असेल आणि 607 पर्यंत. SC कॅटेगरीसाठी 1,29,000 पर्यंत आणि 480 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा मिळू शकतं. ST कॅटेगरीमध्ये 1,69,000 एवढा आपला रँक आला पाहिजे. आणि ऑल इंडिया रँक तुमचा कॅटेगरी रँक नाही, ऑल इंडिया रँक आणि 445 पर्यंत मार्क असतील तरी सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटचा MBBS ऑल इंडिया कोट्यामधून 15% मिळत असते. हा एक महत्त्वाचा टॉपिक मी तुम्हाला या निमित्ताने सांगितलेला आहे. 2023 मध्ये पेपर जो होता तो थोडासा इझी लेवलमध्ये होता आणि बऱ्यापैकी बोनस मार्क्स मिळाले होते, त्यामुळे हा जो कट ऑफ आहे तो हायर साईडला लागलेला आहे. या वर्षीच्या पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरती आणि स्टुडंट्स अपियर नीट एक्झामिनेशन याच्यावरती सुद्धा तो टॉपिक अवलंबून असणार आहे. त्यामुळं आपण एक ग्रॉसली आपला ऑल इंडिया रँक आहे हा एवढा असला पाहिजे असं आपण समजायला हरकत नाही. वास्तविक पाहता ऑल इंडिया रँक मधून किंवा ऑल इंडिया कोट्यामधून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना फारसा रस नसतो, कारण महाराष्ट्र हे राज्य क्लोज्ड स्टेट आहे. यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा वेल ऑप्शन्स मिळण्याची पॉसिबिलिटी आपल्या राज्यामध्ये जास्त असते. बऱ्याच वेळा दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन ऍडमिशन घेण्यासाठी फक्त एम्स किंवा जिपमर अशाच काही नामांकित कॉलेजमध्ये आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी जाताना दिसतात, परंतु ऑल इंडिया कोट्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये एखादा विद्यार्थी गेलेला फारसा कमी असतो आणि त्याचमुळे कदाचित महाराष्ट्रातल्या यापेक्षा सुद्धा आपला जो कट ऑफ आहे तो गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा कमी असतो. तो दरम्यान जो आपण पुढच्या व्हिडिओ पाहणारच आहे, परंतु जनरल किंवा ओपन कॅटेगरीसाठी किंवा ओबीसी आणि EWS साठी दरम्यान 580च्या दरम्यान हा कट ऑफ राहिलेला आहे. ST कॅटेगरीसाठी मात्र खूपच कमी राहिलेला आहे, 350च्या आसपास. SC कॅटेगरीसाठी 460च्या आसपास राहिलेला आहे, तो आपण पुढे पाहूया. परंतु ऑल इंडिया कोट्यापेक्षा महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचं मेरिट कमी असतं, त्यामुळे त्यांना जास्त अपॉर्च्युनिटी पॉसिबिलिटीची शक्यता ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असते. परंतु ज्या विद्यार्थ्यांचं ओबीसी असेल, ओबीसी ही कॅटेगरी ज्यावेळेस सेंट्रलमध्ये असते त्यावेळेस आपल्या स्टेटमधल्या ओबीसी, SBC, VJ त्याचबरोबर NT 1, 2, 3 या सर्व कॅटेगरी आपल्या ओबीसी मध्ये जात असतात. ज्या विद्यार्थ्यांना NT 1, 2, 3, VJ, SBC आणि OBC या सर्व कॅटेगरीचे जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल, त्याचबरोबर SC आणि ST सुद्धा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल परंतु कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर मात्र तुम्हाला सेंट्रलमध्ये जायला हरकत नाही, कारण तिकडे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. सर्वात महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगेल की ज्या विद्यार्थ्यांचं ओबीसी सर्टिफिकेट आहे किंवा कोणतेही सर्टिफिकेट आहे परंतु कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे, स्पेशली SC आणि ST कॅटेगरीमध्ये अशा विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये जाण्याची शक्यता जास्त असते, मिळण्याची शक्यता असते. काही विद्यार्थी ST कॅटेगरीचे असतात, त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं नसते परंतु कास्ट व्हॅलिडिटी मिळालेली नसते. त्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यामधून ट्राय करा, तुम्हाला 100% मिळू शकतं. त्यामुळे ST कॅटेगरीचं थोडंसं मेरिट हायर साईडला असतं. त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना जाता येऊ शकतं तोही महत्त्वाचा टॉपिक आहे. ज्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्यामध्ये फॉर्म भरायचा आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा आहे त्याच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एक महत्त्वाचा टॉपिक आपल्याकडे आहे, तो म्हणजे 10वी आणि 12वी ही महाराष्ट्र राज्यामधून झालेली पाहिजे. त्याचबरोबर तुमचं जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते महाराष्ट्र राज्याच्या मधील असेल तरच आपल्याला महाराष्ट्राच्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेता येऊ शकतो. एखाद्या विद्यार्थ्याचं महाराष्ट्राबाहेर 10वी किंवा 12वी झालेलं असेल किंवा त्याचं डोमिसाईल महाराष्ट्राच्या बाहेरचं असेल तर अशा विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेता येत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया कोट्यामधून गव्हर्नमेंटमध्ये जाण्याचा एक महत्त्वाचा मार्ग राहतो.
एकंदरीत नीट UG 2024 साठी एक्झामसाठी बसणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये आपल्याला एक लमसम गव्हर्नमेंटमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये जाण्यासाठीचा जे काही मार्क्स रिक्वायर्ड आहेत या संदर्भातला हा व्हिडिओ आपण बनवलाय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद,